नमस्कार मंडळी, आपल्या मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ ज्या दिवसाने होतो तो दिवस म्हणजे गुढीपाडवा। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो। दारी उभारलेली गुढी हे विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे। असे मानले जाते की दारी गुढी उभारल्यामुळे सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते। कारण गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात आहे। कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात। त्यामुळे येणारे मराठी नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा सण आलेला आहे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो। त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी, वास्तू खरेदी, नवीन व्यवसायाला सुरुवात, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी इत्यादी सर्व गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता। म्हणजेच या दिवशी तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता। त्यासाठी या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही। उलट या दिवसापासून आपण कोणत्याही कामाला सुरुवात केली तर आपल्याला त्यामध्ये हमखास यश प्राप्त होत असते। त्याचबरोबर याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीत परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली, घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला। तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी, गुढी उभारण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि संपूर्ण पूजाविधी दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करायचे असते। या दिवशी नवीन कपडे परिधान करावे। गुढी उभारण्यापूर्वी दारामध्ये छानशी रांगोळी काढावी। ज्या ठिकाणी आपल्याला गुढी उभारायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून घ्यावी। आपल्या घराच्या बाहेर उंचावरती आपल्याला गुढी उभारायची असते। या दिवशी आपल्या मराठी नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे। दाराला फुलांचे तोरण बांधायचे आहे, छान रांगोळी काढायची आहे, उंबरठ्याचे देखील पूजन करायचे आहे। त्यानंतर घरातील देवांची पण आपल्याला पूजा करायची आहे। देवांना पण फुलांनी छान सजवायचे आहे आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे। तर यावर्षी गुरुवारी 19 मार्च 2026 ला गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे आणि यंदा गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो गुरुवारी 19 मार्चला सकाळी 6:54 नंतर आपल्याला गुढी उभारायची आहे। म्हणजे साधारण सकाळी 7 नंतर आपण गुढी उभारू शकतो। फक्त सकाळी 7 नंतर शक्य होईल तितक्या लवकरात लवकर उभी करावी। 7 ते 8, 8:30 वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी अशी बरीच तयारी करून घेतलेली आहे। छान अशी रांगोळी काढली आहे, पाटावरती नवकोर वस्त्र टाकलेलं आहे, स्वस्तिक काढलेलं आहे, त्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे। मी तांदळाने स्वस्तिक काढलेलं आहे आणि कलशावरती पण आपल्याला ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 नाम काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर गुढी उभारण्यासाठी आपण जी बांबूची काठी घेतो ती आपल्याला सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे किंवा अशा पद्धतीने ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि काठीला भस्म लावायचा आहे। भस्माचे 2-2 किंवा 3-3 पट्टे असे आपण ओढून घ्यायचे आहेत आणि त्या प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। गुढीपाडव्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजन ही करण्याची परंपरा आहे। यामध्ये तुम्ही शालेय साहित्य, वह्या, पाटी, पुस्तके यांचे देखील पूजन करू शकता। ही गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती उभी करायची असते किंवा तुम्हाला जागा नसेल तर खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये, टेरेसवरती पण तुम्ही उभारू शकता। यानंतर आपण गुढीला साडी नेसवणार आहोत। गुढीला आपण शक्यतो लाल, हिरव्या, पिवळ्या, चिंतामणी कलरची साडी नेसवू शकता। काळ्या रंगाची साडी मात्र आपण गुढीला चुकूनही नेसवू नये आणि ती साडी पण शक्यतो नवी असावी, नसेल तर मग न घातलेली किंवा न धुतलेली साडी असावी। तर नेसत्या पदराकडून आपल्याला सर्व साडीच्या अशा निऱ्या करून घ्यायच्या आहेत। संपूर्ण साडीच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। साडी शक्यतो काठपदराची, जरीची असावी। त्यातल्या त्यात लाल, हिरवा, पिवळा हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ रंग आहेत। यापैकी तुम्ही एखाद्या रंगाची साडी गुढीला नेसवू शकता।
तर अशा प्रकारे संपूर्ण साडीच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि अशा सर्व साडीच्या निऱ्या किंवा प्लेट्स करून घेतल्यावरती वरून खाली अशा पद्धतीने आपण एकसारख्या प्लेट्स करून घेणार आहोत. त्यामुळे साडी एकदम व्यवस्थित दिसते आणि छान पण दिसते. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते. आमच्याकडे कशा पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला जातो किंवा गुढी कशी उभारली जाते ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे सर्व साडीच्या प्लेट्स मी एकसारख्या करून घेतल्या. त्यानंतर आपल्याला एक ब्लाऊज पीस पण घ्यायचा आहे त्याच्यासोबत आणि त्याची अशी उभी घडी करून घ्यायची आहे. आणि आता आपण गुढीला साडी नेसूया. तर बांबूच्या वरच्या टोकाला ही साडी एका धाग्याच्या साहाय्याने आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पीस पण आपण त्याच्यासोबतच जोडलेला आहे. ही साडी बांधण्यासाठी किंवा गुढी बांधण्यासाठी पण आपण सुतळीचा वापर मात्र चुकूनही करायचा नाही. तुम्ही लाल पिवळा धागा घेऊ शकता किंवा एखादा दुसरा कोणताही धागा घेऊ शकता, पण शक्यतो सुतळीचा वापर बांधण्यासाठी करू नका. अशी साडी बांधून झाल्यावर मी इथे साखरेचा गाठी हार घेतला आहे. तो या दिवशी आपल्याला गुढीला घालायचा आहे. या दिवशी या साखरेच्या गाठीचं खूप महत्त्व आहे. या दिवशी लहान मुलांनाही गळ्यामध्ये साखर गाठी हौसेने घातली जाते. त्यामुळे या दिवशी साखर गाठीचं फार महत्त्व असतं. त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते आणि हा हार खाल्ल्यामुळे येणारा उन्हाळा पण बाधत नाही. म्हणून लहान मुलांच्या गळ्यामध्ये घालून तो त्यांना खायला सांगितला जातो. तसेच गुढी उतरवल्यानंतर तो हार आपण देखील खाल्ला तरीही चालतो. त्याच्यानंतर मी फुलांचा देखील हार घातलेला आहे आणि या दोन्ही हाराबरोबरच आपण जी कडुनिंबाची डहाळी घेत असतो ती डहाळी पण आपण सर्व असं एकत्रच गुढीला बांधून घ्यायचं आहे एका दोऱ्याच्या साहाय्याने. कडुनिंबाचं पण या दिवशी खूप मोठं महत्त्व असतं. कडुनिंबाचं या दिवशी सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आयुर्वेदिकदृष्ट्याही त्याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सेवन केलं जातं. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गुढीच्या टोकावर असा तांब्याचा कलश उलटा ठेवायचा आहे. तो कलश मी स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यावरती कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं आहे आणि बाजूला 5 नाम देखील काढून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पितळेचा, तांब्याचा, चांदीचा पण कलश घेऊ शकता आणि तुमच्याकडे कोणत्याच धातूचा नसेल तर तुम्ही साधा स्टीलचा पण घेऊ शकता. तर पहा, अशा पद्धतीने आपली गुढी सजवून तयार झालेली आहे. आता आपण गुढी उभी करूया, गुढीची पूजा करून घेऊया. तर पाटावरती आपण ज्या ठिकाणी स्वस्तिक काढलं होतं तांदळाने त्यावरती हळदी कुंकू आपण वाहिलेला आहे. तर त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने गुढी उभा करून व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. तर इथे मी गुढी बांधून घेतलेली आहे. सर्वात आधी आपण दीपपूजन करूया. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी दीप प्रज्वलित करून दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची, मनोभावे नमस्कार करायचा. त्यानंतर गणेश पूजन करायचे असते. आपली कोणतीही पूजा असो, कार्य असो, ते एकदम निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी गणेश पूजन केलं जातं. तर इथे मी थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवलेली आहे. त्या सुपारीवरती पण आपण स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे, गणपतीचा कोणताही मंत्र म्हणून. तर मी आधीच अभिषेक करून घेतलेला आहे. ती सुपारी त्या अक्षतांवरती मांडून त्याची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा, गणपती बाप्पांना औक्षण करायचं. त्यानंतर मग आपण गुढीची पूजा करायची असते. गुढीला आपण थोडंसं पाणी लावायचं. त्यानंतर चंदन, हळदी कुंकू, भस्म जे काही तुम्ही घेतलं असेल ते लावायचं. त्याच्यानंतर अक्षता वाहायच्या, फुलं अर्पण करायची, धूप दीप ओवाळायचा. या दिवशी तुम्ही गुढीसमोर पारंपरिक पद्धतीने छान अशी चैत्रांगण रांगोळी पण काढू शकता. आपल्या कपाळी पण गंध लावून घ्यायचा आहे. स्त्रिया असतील तर त्यांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. या दिवशी प्रत्येकांच्या घरामध्ये गोडाधोडाचं जेवण बनवलं जातं. कोणी पुरणपोळी बनवतं, कोणी श्रीखंडपुरी बनवतं. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही गोडाधोडाचे जेवण बनवू शकता. अशा प्रकारे गुढीची पूजा झाली की आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे, आरतीने ओवाळायचा आहे. तुम्ही कापुराने आरती देखील करू शकता. गणपती बाप्पांची आरती आपल्याला म्हणायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. या दिवशी गुढीला एक मुख्य नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी या नैवेद्याला खूप मोठा मान असतो. तर तो नैवेद्य म्हणजे आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. त्याच्यामध्ये गूळ आणि कडुलिंबाला जी या दिवसांमध्ये पांढरी छोटी छोटी फुले आलेली असतात तर ती फुले घालून किंवा काही जण कडुलिंबाची पानं पण घालतात.
तर ते सर्व मिक्स करून असा नैवेद्य आपण बनवलेला आहे। या नैवेद्याचा या दिवशी खूप मान असतो, तर हा नैवेद्य आपण गुढीला दाखवायचा आहे। या दिवशी कडुनिंबाचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। उन्हाळा बाधू नये आणि आरोग्य निरोगी राहावं म्हणून हा नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांना घरातील खायला दिला जातो। तर हा नैवेद्य दाखवून झाल्यावर गुढीजवळ थोडासा ठेवायचा आणि उरलेला घरातील सर्वांना प्रसाद म्हणून आपण द्यायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला गोड शेवयांचा भात बनवून त्याचा देखील नैवेद्य दाखवायचा असतो। आमच्या इकडे तर गोड शेवयांच्या भाताचाही नैवेद्य दाखवतात। गुढी उभारल्याबरोबर लगेच हे 2 नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग दुपारी आपण गुढीला सागर संगीत नैवेद्य दाखवायचा आहे। त्यामध्ये मग कोणी पुरणपोळी करतं, कोणी श्रीखंडपुरी करतं। तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही गोडधोड बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवू शकता। आमच्याकडे तर विशेष करून पुरणपोळी बनवली जाते। त्यानंतर सर्वात शेवटी आपण गुढीसमोर नारळ वाढवायचा आहे। तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे मी नारळ खरा फोडलेला नाही आहे, पण तुम्हाला मी सांगते की नारळ आपल्याला फोडायचा आहे। गुढीची पूजा करताना किंवा सर्वात शेवटी तुम्ही एखादा मंत्र म्हणू शकता। ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणला तरीही चालेल। गुढीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर शेवटी घरातील सर्व सदस्यांनी हात जोडून गुढीला नमस्कार करावा आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर परत गुढीची पूजा करून गुढी सन्मानाने खाली उतरवावी। सूर्यास्तावेळी मग गुढीची साधी सोपी पूजा करून हळदी कुंकू अक्षता फूल वाहून त्यासोबत साखरेचा नैवेद्य दाखवून तुम्ही अशा पद्धतीने साधी सोपी पूजा करून गुढी आपल्याला सन्मानाने खाली उतरवायची असते। तर अशा प्रकारे यंदा तुम्ही पण अशाच पद्धतीने गुढीपाडवा साजरा करा। तुमच्या दारासमोर पण गुढी उभारा। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।